Welcome students. In last lecture we study about action of nitrous acid on amine. Okay. Nitrous acid is unstable. Nitrous acid HNO2 is unstable, which is prepared during the course of reaction, which is called as in situ condition. Okay. Nitrous acid react differently with 1 degree, 2 degree and 3 degree amines. याविषयी आपण रिएक्शन्स पाहिलेले आहेत. नायट्रस ऍसिड ची अलिफॅटिक प्रायमरी सोबत वेगळी रिएक्शन, अलिफॅटिक प्रायमरी अमाइन सोबत झाली तर अल्कोहोल तयार होतं फायनल प्रोडक्ट. जर एरोमॅटिक प्रायमरी अमाइन सोबत जर झाली नायट्रस ऍसिड ची रिएक्शन तर दुसऱ्या स्टेप मध्ये फायनल प्रोडक्ट हा फेनॉल तयार होतो. सेकंडरी अलिफॅटिक आणि सेकंडरी एरोमॅटिक अमाइन सोबत जर नायट्रस ऍसिड ची रिएक्शन जर झाली तर एन नायट्रोसो येलो कलरचे ऑइली कंपाऊंड तयार होतात, हेही तुम्हाला माहिती आहे. आणि आपण नंतर पाहिलं की ऍक्शन ऑफ नायट्रस ऍसिड ऑन टर्शियरी अमाइन. तर जर अलिफॅटिक टर्शियरी अमाइन असेल तर वॉटर सोल्युबल नायट्राइट साल्ट तयार होतात. जर तिथं त्याच्याऐवजी एरोमॅटिक अमाइन असेल, एरोमॅटिक टर्शियरी अमाइन असेल तर मात्र आपल्याला माहिती आहे एरोमॅटिक अमाइनच्या पॅरा पोझिशनचा H+ हा नायट्रोसो ग्रुप मध्ये रिप्लेस होतो आणि म्हणून एन नायट्रोसो एरोमॅटिक कंपाऊंड तयार होतो. ओके, या प्रकारे आपण रिएक्शन्स पाहिल्या. ओके, सो टुडे वी हॅव टू स्टडी नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टी, दॅट इज हॉफमन्स कार्बिलामाइन रिएक्शन. कोणती पाहिजे आपल्याला? हॉफमन्स कार्बिलामाइन रिएक्शन. याच टेस्टला आयसोसायनाइड टेस्ट असं देखील म्हटलं जातं. कोणती टेस्ट? आयसोसायनाइड टेस्ट. विद्यार्थी मित्रांनो, मी टेस्ट इथे तुम्हाला अगोदर समजून सांगतो. काय करतोय पाहिजे? मी असं म्हणतोय की हा घेतला आपण कोनिकल फ्लास्क. कोणता फ्लास्क? कोनिकल फ्लास्क. हा घेतला कोनिकल फ्लास्क. ओके, टेक कोनिकल फ्लास्क. इन दिस कोनिकल फ्लास्क वी हॅव टू टेक, काय घ्यायचं आपल्याला? तर हा जो कोनिकल फ्लास्क घेतला, या कोनिकल फ्लास्क मध्ये 1 डिग्री अमाइन घ्यायचे. काय घ्यायचं आपल्याला? 1 डिग्री अमाइन घ्यायचे. मग ते अलिफॅटिक असू द्या किंवा एरोमॅटिक असू द्या. 1 डिग्री अमाइन, इट मे बी अलिफॅटिक और एरोमॅटिक, अँड इन इट ऍड. पहा, सेकंड एक टेस्ट ट्यूब घ्यायची आहे, दुसरी एक टेस्ट ट्यूब घ्यायची आहे. दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये काय घ्यायचं तर मी सांगते. पहा, दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये क्लोरोफॉर्म घ्यायचा आहे. काय? CHCl3 क्लोरोफॉर्म, ट्रायक्लोरोमिथेन क्लोरोफॉर्म, आणि त्याच्या सोबतीला KOH अल्कोहोलिक घ्यायचे. कोणतं? अल्कोहोलिक KOH. किंवा मी तुम्हाला असे म्हणू शकतो, या टेस्ट ट्यूब मध्ये अल्कोहोल घ्या, अल्कोहोल इथेनॉल घ्या, अल्कोहोल, नंतर त्याच्यात पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाका, ते होतं अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड. काय सांगते पहा? KOH. आणि जर आपण अल्कोहोल घेतलं तर त्याचे सोल्युशन तयार होतं KOH चं अल्कोहोलिक सोल्युशन तयार होतं, अल्कोहोलिक KOH. आणि अल्कोहोलिक KOH मध्ये काय टाकायचं तर त्यामध्ये अल्कोहोलिक KOH मध्ये आपल्याला टाकायचे क्लोरोफॉर्म टाकायचं आहे. काय टाकायचं तर? क्लोरोफॉर्म. अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि क्लोरोफॉर्म या दोघांचं मिक्सचर हे ओतायचं आहे या टेस्ट ट्यूब मध्ये, हे ओतायचं आहे सॉरी या कोनिकल फ्लास्क मध्ये. आणि या कोनिकल फ्लास्कला आपल्याला हीट करायचं आहे. काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? हीट करायचं आहे. काय होतं ते पहा. When 1 degree aliphatic or aromatic amine is heated with chloroform and alcoholic potassium hydroxide, it gives alkyl or aryl isocyanide. That product is called as a आयसोसायनाइड प्रोडक्ट. त्याला काय म्हणतो आपण? आयसोसायनाइड प्रोडक्ट म्हणतो. जनरल रिएक्शन अगोदर लिहून दाखवतो आणि नंतर ही स्टेटमेंट सांगतो. स्टेटमेंट काय सोपी आहे पहा. अलिफॅटिक और एरोमॅटिक, म्हणून मी असं म्हणतो की अगोदर तुम्हाला मी जनरल रिएक्शन लिहून दाखवतो, एक्झाम्पल दाखवतो, त्यानुसार तुम्ही स्टेटमेंट सांगतो. इथे पहा, अलिफॅटिक अमाइन घेतो RNH2. काय घेतो तर पहा RNH2. पहा इथं RNH2 इथे घेतो खाली वाटतं. चला इथे दिसतंय का? पहा RNH2. मी असं म्हणतोय हा कोनिकल फ्लास्क आहे, या कोनिकल फ्लास्क मध्ये RNH2 घ्यायचं. RNH2. R म्हणजे काय तर इथं मी म्हणतो R म्हणजे अलिफॅटिक ग्रुप आहे. R म्हणजे कोणता? अलिफॅटिक अल्किल ग्रुप आहे. R म्हणजे अलिफॅटिक, R म्हणजे अल्किल ग्रुप आहे. इथं कोणतं येतं? अलिफॅटिक अल्किल ग्रुप. RNH2. नंतर याच्यात काय टाकायचं तर याच्यात आपल्याला या टेस्ट ट्यूब मधलं मिक्सचर टाकायचे. टेस्ट ट्यूब मध्ये काय आहे तर टेस्ट ट्यूब मध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो CHCl3 क्लोरोफॉर्म आणि त्याचबरोबर KOH अल्कोहोलिक. कोणतं? अल्कोहोलिक. आणि त्याला हीट करायचंय. आणि काय करायचं त्याला? हीट करायचं. हे जे मिक्सचर आहे यात 1 डिग्री अमाइन घेतला आपण. कोणतं घेतलं सध्या?
तर RNH2 म्हणून म्हणेल मी 1 डिग्री अलिफॅटिक अमाइन. 1 डिग्री कोणतं अलिफॅटिक अमाइन. ओके 1 डिग्री अलिफॅटिक अमाइन मध्ये क्लोरोफॉर्म आणि केओएच जर टाकलं तर हा जो NH2 ग्रुप आहे का ह्या NH2 ग्रुपचं कन्वर्जन आयसोसायनाइड मध्ये होतं. म्हणजे पहा R ऍज इट इज राहतो R. नंतर या NH2 सोबत क्लोरोफॉर्म मधला कार्बन येतो. कोण येतो क्लोरोफॉर्म मधला कार्बन येतो आणि इथं तयार होतं RN ट्रिपल बॉन्ड. पहा ट्रिपल बॉन्ड C. ओके आणि इथं इलेक्ट्रॉन असतात हे असं दाखवतो आपण आणि हा कोऑर्डिनेट बॉन्ड असतो इथं पॉझिटिव्ह चार्ज. ओके हा तयार होतो कंपाऊंड. आणि बाय प्रोडक्ट काय तर बाय प्रोडक्ट मला सांगायचंय KCl पोटॅशियम रिॲक्ट होतं क्लोरीन सोबत. इथं तयार होतं आणखी बाय प्रोडक्ट KCl आणि आणखीन त्याचबरोबर इथला H आणि हा OH. पहा इथला OH आणि इथला H मिळून तयार होतं H2O. काय तयार होतं तर H2O. ही रिएक्शन बॅलन्स नाही विद्यार्थी मित्रांनो. ही रिएक्शन बॅलन्स नाहीये. रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी पहा एक क्लोरोफॉर्मचा मॉलिक्यूल हा 3 पोटॅशियम हायड्रॉक्साइड सोबत रिॲक्ट होतो. त्याचं कारण असं आहे की पहा RNH2 म्हणजे कोणता 1 डिग्री अलिफॅटिक अमाइन. कोणता 1 डिग्री अलिफॅटिक अमाइन. 1 डिग्री अलिफॅटिक अमाइन हे क्लोरोफॉर्म आणि अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साइड सोबत आपल्याला हीट करायचं आहे. हीट करत असताना काय होतं हा जो NH2 ग्रुप आहे कोणता हा NH2 ग्रुप यामधला नायट्रोजन क्लोरोफॉर्म मधला कार्बन हे दोन्ही एकत्र येतात आणि यांच्यापासून N ट्रिपल बॉन्ड C असा कंपाऊंड तयार होतो. आणि मग पहा काय सांगतो तर त्यानंतर जर आपण पाहिलं तर क्लोरोफॉर्म मधले 3 क्लोरीन ॲटम हे 3 KOH च्या 3 K सोबत रिॲक्ट होतात. तयार होतात 3 KCl. काय तयार होतात तर 3 क्लोरीन ॲटम 3 K सोबत रिॲक्ट होतात 3 KCl तयार होतात. आणि त्याचबरोबर 3 KOH चे राहिलेले 3 OH मायनस हा एक H. पहा हा एक H आणि हे 2 H म्हणजे 3 H आणि 3 OH मायनस यांच्यापासून तयार होतात 3 H2O. हे झाले बाय प्रोडक्ट्स. हे कोणते झाले बाय प्रोडक्ट्स झाले. आता हे जे तयार झालं याला काय म्हणायचं RNH2 याला आपण अल्किल अमाइन म्हणू शकता. पहा मी काय म्हणतो त्याला RNH2 याला आपण अल्किल अमाइन म्हणू शकता. मग ह्याला काय म्हणायचं तर तुम्हाला माहिती आहे पहा हे पहा RC ट्रिपल बॉन्ड N. मी इथे लिहितो बरं का RC ट्रिपल बॉन्ड N याला काय म्हणता बरं तुम्ही आतापर्यंत सांगा. याच टॉपिक मध्ये आपण पाहिलं होतं मेथड्स ऑफ प्रिपरेशन मध्ये अमाइन्स तयार करण्यासाठी आपण अल्किल सायनाइड घेतलं होतं. ओके RCN असेल तर त्याचं नाव R म्हणजे कोणता ग्रुप अल्किल आणि CN ट्रिपल बॉन्ड C ट्रिपल बॉन्ड N म्हणजे अल्किल सायनाइड. कोणता आहे हा RCN अल्किल सायनाइड. इथं मात्र उलट आहे R आहे N C च्या ऐवजी काय आला N आला N ट्रिपल बॉन्ड C. मग याचं नाव काय तर विद्यार्थी मित्रांनो याचं नाव आहे R म्हणजे अल्किल. ओके पण N ट्रिपल बॉन्ड C अल्किल आयसोसायनाइड आहे. हा कोणता तर अल्किल आयसोसायनाइड तयार झाला. तर मला सांगायचं ते असं या कोनिकल फ्लास्क मध्ये 1 डिग्री अलिफॅटिक अमाइन घेतलं. कोणतं 1 डिग्री अलिफॅटिक अमाइन घेतलं. त्यानंतर या कोनिकल फ्लास्क मध्ये क्लोरोफॉर्म आणि अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साइड. पहा क्लोरोफॉर्म आणि अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साइडचं मिक्सचर टाकलं आणि या कोनिकल फ्लास्कला आपण हीट केलं. हीट केल्यानंतर एका विशिष्ट टेम्परेचरला अल्किल अमाइन पहा अल्किल अमाइन ची रिएक्शन क्लोरोफॉर्म आणि पोटॅशियम हायड्रॉक्साइड सोबत होऊन हा अल्किल आयसोसायनाइड तयार होतो. आणि अल्किल आयसोसायनाइड तयार झाला की त्याच्यापासून बाहेर या कोनिकल फ्लास्कच्या खराब वास येतो. कसा वास येतो तर खराब वास येतो. हा वास येतो फाऊल स्मेल. त्याला आपण काय म्हणतो फाऊल स्मेल. आणि फाऊल स्मेल काय येतो फाऊल म्हणजे काय खराब वास येतो. त्याला ऑफेन्सिव्ह स्मेल देखील म्हटलं जातं. अल्किल आयसोसायनाइड दिस हॅव्हिंग फाऊल स्मेलिंग. कोणता फाऊल स्मेलिंग म्हणजे खराब वास येतो. आणि खराब वास कशामुळे येतो त्याचं कारण असं असतं पहा प्रायमरी अमाइन ची रिएक्शन क्लोरोफॉर्म आणि पोटॅशियम हायड्रॉक्साइड सोबत झाल्यामुळं इथं तयार होतो अल्किल आयसोसायनाइड. अल्किल आयसोसायनाइड किंवा अरिल आयसोसायनाइड हा जो असतो आयसोसायनाइड ग्रुप तयार झाल्यामुळं त्या कंपाऊंडला खराब वास येतो. कोणता वास येतो खराब वास येतो. जसं तुम्हाला माहित असेल पहा ज्या कंपाऊंड मध्ये NH2 फंक्शनल ग्रुप आहे प्रॉपर्टीज मध्ये आपण पाहिलं फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये NH2 हॅव्हिंग फिशी स्मेल. कसा वास असतो
फिशिस स्मेल असतो, माशासारखा वास असतो. आणि ज्या ज्यावेळेस अल्किल आयसोसायनाइड किंवा अरिल आयसोसायनाइड तयार होतो त्यावेळेस त्या कंपाऊंडला खराब वास येतो. आणि खराब वास येतो याचा अर्थ तिथं आयसोसायनाइड हा ग्रुप तयार होतो. ओके, हे स्ट्रक्चर लक्षात ठेवा. आर एन ट्रिपल बॉन्ड सी. ओके, तर हा जो ट्रिपल बॉन्ड आहे त्यापैकी 1 आणि 2 हे कोव्हलंट बॉन्ड. तुम्हाला माहिती आहे कार्बनच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? 4 असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, मला असं सांगायचं या कंपाऊंड मध्ये तर कार्बन आपले 2 इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये वापरत नाही. हे जे 2 आहेत का हे नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन आहेत. आणि हे 2 इलेक्ट्रॉन नायट्रोजन सोबत कोव्हलंट बॉन्ड तयार करण्यासाठी वापरतो. कशासाठी? कोव्हलंट बॉन्ड करण्यासाठी वापरतो. पहा, 1 आणि 2 कार्बनचे 2 इलेक्ट्रॉन, नायट्रोजन 2 इलेक्ट्रॉन, इथं 2 कोव्हलंट बॉन्ड येतं. खालचे 2 कोणते बॉन्ड येतं? कोव्हलंट बॉन्ड येतं. नायट्रोजनला 3 कोव्हलंट बॉन्ड असतात, तर एक कोव्हलंट बॉन्ड हा अल्किल ग्रुप सोबत आहे. मग तुम्ही म्हणता वरचा बॉन्ड कोणता? तर वरचा बॉन्ड तुम्हाला एरोन असा दाखवला, पहा असा दाखवला नाही का. तर असा जो बॉन्ड दाखवलेला आहे इथं तो कोणता बॉन्ड आहे? कोऑर्डिनेट बॉन्ड. नायट्रोजननं लोन पेअर कार्बनला दिली, इथं कोऑर्डिनेट बॉन्ड तयार झाला. आणि ह्या कार्बनच्या शेजारी हे जे 2 इलेक्ट्रॉन ते कार्बनचे स्वतःचे आहेत, म्हणून त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज, नायट्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज. हा आर एन ट्रिपल बॉन्ड सी मायनस याचं नाव आहे अल्किल आयसोसायनाइड. त्याला वास असतो खराब, फाउल स्मेल असतो. ओके, सो दिस टेस्ट इज कॉल्ड ॲज अ कार्बिल अमाइन रिएक्शन. इथं कार्बिल अमाइन तयार झालेला आहे किंवा यालाच आपण म्हणतो आयसोसायनाइड. सी ट्रिपल बॉन्ड एन असेल तर त्याला आपण सायनाइड म्हणतो. कोणता फंक्शनल ग्रुप येतो? सायनाइड आहे. आणि त्याच्या ऐवजी एन ट्रिपल बॉन्ड सी असेल तर त्याला काय म्हणतो आपण? आयसोसायनाइड. मग इथं काय तयार झालंय? तर आयसोसायनाइड ग्रुप तयार झाला, म्हणून या टेस्टलाच आयसोसायनाइड असं म्हटलं जातं. एक्झाम्पल घेतोय पहा. एक्झाम्पल पहा इथं. हा, एक्झाम्पल नंबर 1 इथिल अमाइन. पहा, इथिल अमाइन on reaction with ethyl amine on reaction with पहा कोणासोबत? क्लोरोफॉर्म and alcoholic potassium hydroxide and alcoholic potassium hydroxide gives काय देतं पहा का. तुम्ही सांगता काय देतं सांगा. RNH2 प्रायमरी अमाइन. इथिल अमाइनचा फॉर्म्युला काय? इथिल अमाइनचा फॉर्म्युला CH3CH2NH2. हा, CH3CH2NH2. याचं नाव काय? तर याचं नाव आहे इथिल अमाइन. माहिती आहे तुम्हाला. ओके, इथिल अमाइनची रिएक्शन कोणासोबत? इथं 1 डिग्री अमाइन कोणते घ्यायचं? इथिल अमाइन. व्हेन इथिल अमाइन इज रिएक्ट विथ क्लोरोफॉर्मचा फॉर्म्युला CHCl3. पहा काय तर क्लोरोफॉर्म CHCl3 आणि प्लस कोणासोबत? KOH कसं असतं? अल्कोहोलिक. त्याला काय करायचं असतं? हीट करायचं असतं. चला एक्झाम्पल पाहतोय आपण. एक्झाम्पल पाहत असताना 1 डिग्री अमाइन कोणतं घेतलं? इथिल अमाइन घेतलं. नंतर काय टाकायचं? तर त्या इथिल अमाइन मध्ये क्लोरोफॉर्म आणि KOH अल्कोहोलिक याचं मिक्सचर ओतायचं आहे. मिक्सचर ओतलं की झालं का? नाही, त्याला हीट करायचं आहे. आणि हीट केलं तर काय रिएक्शन होते? तर पहा, इथिल अमाइनची रिएक्शन क्लोरोफॉर्म आणि पोटॅशियम हायड्रॉक्साइड सोबत जर झाली तर हा जो NH2 ग्रुप आहे या NH2 ग्रुपचं कन्वर्जन NC मध्ये होतं. कशात होतं? NC मध्ये. पहा, बाकीचा ग्रुप जसा असता CH3CH2N. ओके, आणि नुसतं मी असं जरी काढलं असतं तरी जमलं असतं, पण तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे म्हणून रिएक्शन अभ्यास करत असताना मी तर काढतोय पहा N ट्रिपल बॉन्ड C. ओके, यातला खालचे 2 कोव्हलंट बॉन्ड आणि वरचा कोणता बॉन्ड आहे? कोऑर्डिनेट बॉन्ड. आणि या कार्बनकडे त्याची स्वतःची नॉन बॉन्डिंग 2 इलेक्ट्रॉन्स असतात. या कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज या इलेक्ट्रॉन पेअरमुळे आणि नायट्रोजननं आपले इलेक्ट्रॉन कार्बनला दिले म्हणून पॉझिटिव्ह चार्ज. CH3CH2 N ट्रिपल बॉन्ड C मायनस. याचं नाव काय? तुम्ही वरच्या सारखं लिहू शकता. इथे इथिल अल्किल ग्रुप कोणता आहे? इथिल. कोणता आहे तर? इथिल आहे. हा, इथिल. आणि N ट्रिपल बॉन्ड C म्हणजे कोणता ग्रुप असतो? आयसोसायनाइड. म्हणून इथिल आयसोसायनाइड. हे काय झालं? इथिल आयसोसायनाइड. याला कसा वास आहे? गोड वास आहे का? गोड वास आहे का? जसा फुलाला वास असतो. फुलं माहिती तुम्हाला, फुलांचा सुगंध असतो. मग या कंपाऊंडला कसा वास असतो? या कंपाऊंडला दुर्गंध असतो. कसा असतो? दुर्गंध असतो. जसं की लॅबोरेटरीमध्ये तुम्हाला हायड्रोजन सल्फाइडचा वास माहितीये, तो घेतला की डोकं दुखायला लागतो नाही का, इतका घाण असतो. तो घाण वास हा
आयसोसायनाइड ग्रुप मुळे येत असतो. ओके, इथील आयसोसायनाइड इथले तुम्ही फाऊल स्मेल, फाऊल किंवा त्याला ऑफेन्सिव्ह स्मेल म्हटलं जातं. ऑफेन्सिव्ह स्मेल म्हटलं जातं. ओके, ऑफेन्सिव्ह स्मेलिंग. आणि बाय प्रोडक्ट कोणते बरं? बाय प्रोडक्ट कोणते? तर बाय प्रोडक्ट या क्लोरीन सोबत के रिएक्ट होतं, तयार होतं KCl. काय तयार होतं? KCl. आणि आणखीन बाय प्रोडक्ट OH आणि H2O. आता बाकीचे तुम्हाला माहिती, इकडचे 2 H, इकडचे O. मग इथं 3 KOH घ्यावे लागतात. किती? 3 KOH घ्यावे लागतात ते रिएक्शन तुम्हाला बॅलन्स करण्यासाठी. रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी इकडे 3 KCl आणि 3 H2O. ती रिएक्शन तुमच्या ऑलरेडी लक्षात आलेली आहे. when ethylamine is heated with chloroform and alcoholic potassium hydroxide, it gives ethyl isocyanide which having foul smell, kharab was, byproduct KCl and H2O. This reaction is called as isocyanide test. कोणती टेस्ट आहे? तर isocyanide ही टेस्ट आहे. लक्षात ठेवा. तुम्ही म्हणता सर क्लोरोफॉर्म कोणता आहे? CH3 ला काय म्हणायचं असतं? क्लोरोफॉर्म आपण हॅलो अल्केन मध्ये पाहिलेले आहे. आणि क्लोरोफॉर्म म्हणजेच काय? त्याचा आयुपेश नाव आहे ट्रायक्लोरोमिथेन. काय नाव आहे त्याचं? ट्रायक्लोरोमिथेन. पण त्याला या क्लोरोफॉर्म या नावानेच जास्त ओळखलं जातं. KOH म्हणजे काय? हे तुमच्या लहानपणीचा ओळखीचा आहे, पोटॅशियम हायड्रॉक्साईड. कोणता तो? पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे. ओके, हा RNH2 प्रायमरी अलिफॅटिक अमाइन. आता मी सेकंडरी टर्शियरी घेणार नाही, त्याचं कारण सेकंडरी अँड टर्शियरी अलिफॅटिक ऍज वेल एज अरोमॅटिक अमाइन cannot give isocyanide group. फक्त ज्या अमाइन मध्ये प्रायमरी अमाइन ग्रुप आहे तेच या रिएक्शन्स देत असतात. ओके, हे झालं अलिफॅटिकच्या बाबतीत. कोणते घेतलं मी? अलिफॅटिक घेतलं. आता इथं टाकतो अरोमॅटिक प्रायमरी अमाइन. एक्झाम्पल घेतो. हा डायरेक्ट घेतो जनरल रिएक्शन. कोणती रिएक्शन घेतो अगोदर? जनरल रिएक्शन अरोमॅटिकची. ARNH2. ओके, AR म्हणजे काय? अरोमॅटिक. इथं जसं लिहिलं आपण अलिफॅटिक 1 डिग्री अलिफॅटिक अमाइन, तसं अरोमॅटिक 1 डिग्री अमाइन. कोणतं? अरोमॅटिक 1 डिग्री अमाइन. आता बदलतो मी. या कोनिकल फ्लास्क मध्ये घेतोय अरोमॅटिक 1 डिग्री अमाइन म्हणजे ARNH2. आणि नंतर याच्यात काय टाकायचे? क्लोरोफॉर्म आणि KOH. क्लोरोफॉर्म अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि क्लोरोफॉर्म हे रिएजंट आहेत. ते काय तर रिएजंट, आणि ज्याच्यावरती अटॅक होतो ते काय तर सबस्ट्रेट. ARNH2 प्लस CHCl3 क्लोरोफॉर्म आणि KOH कसं? अल्कोहोलिक. काय करायचं? हिट करायचं. तुम्हाला माहिती आहे वरच्या रिएक्शन सारखंच NH2 ग्रुप, हा जो NH2 ग्रुप आहे याचं कन्वर्जन कशात होतं? when 1 degree aliphatic or aromatic amine is react with chloroform and alcoholic potassium hydroxide, this NH2 group will be converted into सांगा AR N triple bond C. लक्षात ठेवा NH2 याचं कन्वर्जन कशात होतं? तर N ट्रिपल बॉन्ड C. ओके, हा कोणता बॉन्ड? कोऑर्डिनेट. याच्यावरती बॉन्ड चार्ज कोणता? पॉझिटिव्ह. इथं कोणते इलेक्ट्रॉन? नॉन बॉन्ड इलेक्ट्रॉन. याच्यावर चार्ज कोणता? मायनस. AR N ट्रिपल बॉन्ड C मायनस. आणि बाय प्रोडक्ट कोणते? बाय प्रोडक्ट तुम्हाला माहिती येतं. काय तर बाय प्रोडक्ट? KCl आणि H2O. काय तर KCl आणि H2O. रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी पोटॅशियम हायड्रॉक्साईडचे 3 मॉलिक्यूल लागतात. एक क्लोरोफॉर्म आणि 3 पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे एका अमाइन सोबत रिएक्ट होतात. एक हा प्रोडक्ट तयार होतो. 3 KCl आणि 3 H2O. रिएक्शन बॅलन्स तुम्हाला करता येते, काय अवघड नाही. मग याचं नाव काय? जर मी म्हणलो त्याचं नाव अल्किल आयसोसायनाइड, मग याचं नाव काय बरं? तर AR म्हणजे कोणता ग्रुप असतो? अरिल ग्रुप असतो. इथं लिहितो मी अरिल. कोणता? अरिल. पाहायचं ARYL अरिल आयसोसायनाइड. अरिल आयसोसायनाइड. याला पण कसा वास असतो? इट आल्सो हॅव्हिंग फाऊल और ऑफेन्सिव्ह म्हणजे खराब, ऑफेन्सिव्ह स्मेलिंग. आणि ते कशामुळे असतं? तर N ट्रिपल बॉन्ड C मुळे असतं. एक्झाम्पल घेतो. काय घेतो पहा? एक्झाम्पल घेतो. एक्झाम्पल इथं ही झाली जनरल रिएक्शन अलिफॅटिक प्रायमरी अमाइनची, ही अरोमॅटिक प्रायमरी अमाइनची एक्झाम्पल. सांगा बरं तुम्ही मला की अरोमॅटिक प्रायमरी अमाइनचं एक्झाम्पल कोणतं आहे? अरोमॅटिक प्रायमरी अमाइनचं एक्झाम्पल कोणतं आहे सांगता येईल? तर अरोमॅटिक प्रायमरी अमाइनचं एक्झाम्पल ॲनिलीन आहे. कोणतं? ॲनिलीन. ॲनिलीन पहा. ॲनिलीन
ऑन रिएक्शन विथ aniline ऑन रिएक्शन विथ कोणासोबत इथं पाहा aniline ऑन रिएक्शन विथ क्लोरोफॉर्म इथं लिहिलं आपण क्लोरोफॉर्म and alcoholic potassium hydroxide gives काय देतं ते पहा तुम्ही लिहिणार आहात सांगा aniline चा फॉर्म्युला कोणता तर aniline चा फॉर्म्युला तुम्ही असा लिहू शकता C6H5NH2 ओके हा घ्या C6H5NH2 ओके हा घेतला C6H5NH2 हा aniline ची रिएक्शन कोणासोबत आता इथं 1 डिग्री अमाइन कोणतं स्पेसिफिक प्रायमरी म्हणजे तुम्ही aniline when aniline is react with कोणासोबत aniline ची रिएक्शन तर त्याची रिएक्शन क्लोरोफॉर्म आणि KOH अल्कोहोलिक KOH ऑन हिटिंग aniline हे क्लोरोफॉर्म आणि पोटॅशियम हायड्रॉक्साइड सोबत हीट करायचं आहे या NH2 ग्रुपचं कन्वर्जन कशात N ट्रिपल बॉन्ड C मध्ये रिंगला रिंग जसे असतं C रिंगला रिंग जसे असतं C पा इथं N ओके हा N नंतर ह्या H च्या ऐवजी काय तर इथं ट्रिपल बॉन्ड कार्बन ओके याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज ओके इथं दोन इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज आणि वरचा बॉन्ड कोणता कोऑर्डिनेट कोणता बॉन्ड वरचा कोऑर्डिनेट सांगतो लक्षात ठेवा हा aniline आहे याचं नाव काय विद्यार्थी मित्रांनो तर याचं नाव आहे aniline हा 1 डिग्री एरोमॅटिक अमाइन आहे आणि यालाच कॉमनली फिनिल अमाइन देखील म्हटलं जातं कोणतं फिनिल अमाइन आणि हे तर तुमच्या ओळखीचंच आहे क्लोरोफॉर्म हे काय तर क्लोरोफॉर्म ट्रायक्लोरोमिथेन आणि हे तर तुमच्या ओळखीचे पोटॅशियम हायड्रॉक्साइड केलीत नाही ओके काय तर होईल NH2 ग्रुपचं कन्वर्जन N ट्रिपल बॉन्ड C म्हणजे हा आहे 1 डिग्री अमायनो हा अमायनो ग्रुप आहे या अमायनो ग्रुपचं कन्वर्जन कशात होतं विद्यार्थी मित्रांनो तर आयसोसायनाइड ग्रुप मध्ये होतं आणि बाय प्रोडक्ट कोणते तर KCl कोणते पोटॅशियम रिएक्ट विथ क्लोरीन इथं 3 पोटॅशियम हायड्रॉक्साइड लागतील आणि नंतर हे 2 H इथला एक H आणि 3 OH मिळून तयार होतील 3 H2O मॉलिक्यूल याचं नाव काय आता आम्हाला प्रश्न पडला याचं नाव काय सांगायचं मी म्हणतोय aniline हे जर त्याचं आयपीसी नेम असेल कॉमन नेम कोणते फिनिल अमाइन मग हा फिनिल ग्रुप आहे आणि हा आयसोसायनाइड आहे मग याचं नाव फिनिल आयसोसायनाइड याचं नाव काय तर फिनिल आयसोसायनाइड हे त्याचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो इथे पहा aniline ऑन रिएक्शन विथ हे पहा aniline आहे रिएजंट क्लोरोफॉर्म आणि KOH पोटॅशियम हायड्रॉक्साइड क्लोरोफॉर्म आणि पोटॅशियम हायड्रॉक्साइड ची रिएक्शन aniline सोबत जर झाली तर हा फिनिल आयसोसायनाइड KCl आणि H2O हे बाय प्रोडक्ट तयार होतात म्हणून आपण असं म्हणू शकता aniline ऑन रिएक्शन विथ क्लोरोफॉर्म अँड अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साइड गिव्स फिनिल आयसोसायनाइड गिव्स याचं नाव काय फिनिल आयसोसायनाइड हे तयार होतं आणि वरच्या रिएक्शन मध्ये पहा बरं इथिल अमाइन ऑन रिएक्शन विथ क्लोरोफॉर्म अँड अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साइड इट गिव्स इथिल आयसोसायनाइड मग आपण इथे लिहिले का पहा बरं इथिल अमाइन ऑन रिएक्शन विथ क्लोरोफॉर्म अँड अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साइड गिव्स काय लिहितो तुम्ही गिव्स इथिल आयसोसायनाइड या ज्या रिएक्शन्स आहेत तुम्ही पाहू शकता इथं हे पहा हा N ट्रिपल बॉन्ड C असेल किंवा इथं N ट्रिपल बॉन्ड C असेल किंवा इथं पण जिथं तुम्हाला N ट्रिपल बॉन्ड C दिसतं तर हा कोणता ग्रुप आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा आयसोसायनाइड ग्रुप आहे कोणता ग्रुप आहे हा आयसोसायनाइड ग्रुप आहे म्हणून या सर्व रिएक्शन मध्ये प्रोडक्ट हा अल्किल किंवा अरिल आयसोसायनाइड तयार होतो म्हणून या टेस्टला आयसोसायनाइड टेस्ट असं म्हटलं जातं कोणती टेस्ट आयसोसायनाइड टेस्ट असं म्हटलं जातं पहा आता या रिएक्शन विषयी सांगतो थेरॉटिकली हॉफमन्स कार्बिलामाइन रिएक्शन हॉफमन हे सायंटिस्टचं नाव आहे आणि इथं जो प्रोडक्ट झाला याला आपण म्हणतो कार्बिलामाइन याला आपण काय म्हणतो आपण कार्बिलामाइन अमाइन ग्रुपचं कन्वर्जन कशा झालंय कार्बिल ग्रुप मध्ये झालंय म्हणून कार्बिल अमाइन रिएक्शन असं म्हणतो अलिफॅटिक अलिफॅटिक म्हणजे अलिफॅटिक और एरोमॅटिक प्रायमरी अमाइन्स कोणत्या प्रायमरी अमाइन्स ऑन हिटिंग विथ क्लोरोफॉर्म म्हणजे कोणता CH3 ऑन हिटिंग विथ क्लोरोफॉर्म अँड अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साइड गिव्स फाउल स्मेलिंग कोणता गिव्स फाउल स्मेलिंग प्रोडक्ट्स कॉल्ड
अल्किल और अरिल आयसोसायनाइड. हा अल्किल आयसोसायनाइड आहे आणि हा अरिल आयसोसायनाइड आहे. म्हणजे हा अल्किल आयसोसायनाइड आणि हा अरिल आयसोसायनाइड और कार्बिल अमाइन्स किंवा त्यालाच काय म्हणतो आपण तर कार्बिल अमाइन्स असं म्हणतो. चला मी सांगतोय तुम्हाला असतं 2 मार्कासाठी. राईट अ शॉर्ट नोट ऑन हॉफमन्स कार्बिल अमाइन रिएक्शन किंवा आयसोसायनाइड टेस्ट. तर व्हेन पहा आता सांगतोय, व्हेन प्रायमरी aliphatic or aromatic amine is heated with chloroform and alcoholic potassium hydroxide, it gives corresponding alkyl isocyanide or aryl isocyanide are called as कार्बिल अमाइन रिएक्शन. या रिएक्शनला आपण काय म्हणतो कार्बिल अमाइन रिएक्शन. इन दिस रिएक्शन products obtained are alkyl or aryl isocyanide. Hence this test is called as isocyanide test. कोणती टेस्ट? isocyanide टेस्ट. ही रिएक्शन फक्त 1 डिग्री अमाइनच देतात. म्हणून मी तर लिहितोय this test is given only by only 1 degree aliphatic or aromatic amines. ओके, हीच रिएक्शन आहे असं आपण म्हणू शकता. ही झाली. आता मला सांगायचं पहा, this reaction is used to identify 1 degree amine only. 1 degree amine ओळखण्यासाठी ही रिएक्शन, ही टेस्ट वापरली जाते. एक तुम्हाला हिंट देतो, ते तुम्हाला सांगा. मी असं म्हणतोय पहा, इथे पहा, हे मोडतो मी. चला, टेस्ट ट्यूब नंबर ही एक, ही टेस्ट ट्यूब नंबर 1. ओके, हिला नंबर देतो. ही टेस्ट ट्यूब नंबर 1, ही टेस्ट ट्यूब नंबर 2 दिसतंय का? ही टेस्ट ट्यूब नंबर 2 किंवा खाली लिहितोय तो पहा, ही टेस्ट ट्यूब नंबर 1. थोडक्यात काय नाही, टेस्ट ट्यूब नंबर 1, ही टेस्ट ट्यूब नंबर 2, ही 2 नंबर आणि ही टेस्ट ट्यूब नंबर 3 ह्या आहेत. ओके, ही एक टेस्ट ट्यूब, ही दुसरी टेस्ट ट्यूब आणि ही तिसरी टेस्ट ट्यूब. मी असं म्हणतोय रॅन्डमली ह्या ज्या 3 टेस्ट ट्यूब आहेत, 3 टेस्ट ट्यूब पैकी कोणत्या तरी एका टेस्ट ट्यूब मध्ये 1 डिग्री अमाइन आहे. 1 डिग्री अमाइन आहे. मग 1 डिग्री अमाइन आहे हे ओळखण्यासाठी तुम्ही कोणत्या टेस्टची मदत घ्याल? कोणत्या? तर पहा, 1 2 3 ह्या टेस्ट ट्यूब आहेत. या टेस्ट ट्यूब मध्ये कोणतं सोल्युशन आहे? अमाइनचं सोल्युशन आहे. मी काय सांगतो पहा, या तीनही टेस्ट ट्यूब मध्ये अमाइनचं सोल्युशन आहे. कोणतं सोल्युशन आहे? अमाइनचं सोल्युशन आहे. तीनही टेस्ट ट्यूब मध्ये, एका टेस्ट ट्यूब मध्ये 1 डिग्री अमाइन आहे, दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये 2 डिग्री आणि एक तिसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये 3 डिग्री. पण असं नाही बरं का, 1 नंबरची म्हणलं की प्रायमरी अमाइन, 2 म्हणलं की सेकंडरी, 3 म्हणलं की टर्शियरी नाही. तर ह्या ज्या 3 टेस्ट ट्यूब आहेत, 3 टेस्ट ट्यूब मध्ये आदला बदल करून अमाइन टाकलेलं आहे. म्हणजे कोणत्या तरी एका टेस्ट ट्यूब मध्ये 1 डिग्री आहे, 3 पैकी कोणत्याही एका टेस्ट ट्यूब मध्ये 1 डिग्री अमाइन आहे, दुसऱ्यामध्ये 2 डिग्री अमाइन आहे आणि तिसऱ्यामध्ये 3 डिग्री अमाइन. मग 3 पैकी कोणत्या टेस्ट ट्यूब मध्ये आपल्याला 1 डिग्री अमाइन आहे हे ओळखायचं असेल तर तुम्ही कोणती टेस्ट करणार? तर विद्यार्थी मित्रांनो, ती टेस्ट असणार आहे आयसोसायनाइड टेस्ट. कोणती? आयसोसायनाइड टेस्ट. पहा, तर काय करणार आपण अगोदर, समजा हे अमाइन आहे, ही टेस्ट ट्यूब आहे, एक टेस्ट ट्यूब घेऊ आपण. समजा 3 पैकी पहिली टेस्ट ट्यूब घेतली, या पहिल्या टेस्ट ट्यूब मध्ये अमाइन आहेच. ओके, नंतर आपण काय करणार, अमाइन असलेल्या टेस्ट ट्यूब मध्ये यात काय करू आपण, या टेस्ट ट्यूब मध्ये याच्यात टाकू आपण CHCl3. काय टाकायचं? CHCl3, सॉरी, क्लोरोफॉर्म आणि KOH टाकून पाहू. या टेस्ट ट्यूब मध्ये क्लोरोफॉर्म आणि KOH टाकलं, त्याला हीट केलं आपण. काय केलं आपण? त्याला हीट केलं. पण हीट केल्यानंतर कोणत्याच प्रकारचा वास नाही आला. हे त्याचं ऑब्झर्वेशन. काय म्हणता तुम्ही? यामध्ये प्रायमरी अमाइन नाही. मग सेकंडरी का टर्शियरी तुम्हाला ठरवता येतं का? नाही ठरवता येत. आपण एवढं सांगू शकतो, म्हणजे सेकंडरीच आहे का टर्शियरी हे कन्फर्म सांगू शकता का तुम्ही? नाही. ओके, ही टेस्ट ट्यूब आहे. या टेस्ट ट्यूब मध्ये आपण अमाइन घेतलं होतं, 3 पैकी कोणतं तरी अमाइन आहे. मी देणार आहे, तुम्हाला चेक करायचं. ओके, पहिल्या टेस्ट ट्यूब मध्ये काय करणार तुम्ही? टेस्ट ट्यूब घेणार, त्याच्यामध्ये क्लोरोफॉर्म आणि अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकणार आणि टाकल्यानंतर
त्याला गरम करणार, गरम केल्यानंतर कुठल्याच प्रकारचा वास आला नाही, चांगला नाही आणि वाईटही नाही. ओके बघ ओके ठीक आहे. याचा अर्थ तुम्ही म्हणू शकता की पहिल्या टेस्ट ट्यूब मध्ये 1 डिग्री अमाइन नाही. नंतर दुसऱ्या टेस्ट ट्यूबची बारी. आता सांगा बरं दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये, मी ऑब्झर्वेशन सांगायच्या अगोदर तुम्हाला सांगता येईल का काय असेल तर मी असं म्हणतो, ही दुसरी टेस्ट ट्यूब आहे, ही दुसरी टेस्ट ट्यूब आहे, दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये अमाइन आहे, दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये अमाइन आहे. त्याच्यामध्ये आपण परत कोणतं क्लोरोफॉर्म आणि केओएच मिक्सचर टाकलं, क्लोरोफॉर्म आणि अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकलं आणि त्या टेस्ट ट्यूबला आपण त्याला हीट केलं, त्या टेस्ट ट्यूबला आपण हीट केलं. हीट केल्यानंतर मात्र त्याच्यामधून कोणत्याही प्रकारचा वास नाही आला, चांगला नाही आणि वाईटही नाही. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता या टेस्ट ट्यूब मध्ये पण प्रायमरी अमाइन नाही. आता बारी आली तिसऱ्या टेस्ट ट्यूबची, वेळ आली तिसऱ्या टेस्ट ट्यूबची. तिसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये अमाइन आहे, अमाइन असलेल्या टेस्ट ट्यूब मध्ये काय टाकायचे, क्लोरोफॉर्म आणि केओएच टाकलं. काय टाकायचं आपण, केओएच आणि क्लोरोफॉर्म टाकलं. केओएच आणि क्लोरोफॉर्म टाकलं आणि जर आपण त्याला हीट केलं आणि हीट केल्यानंतर थोड्या वेळानंतर जर आपण पाहिलं याच्या बाहेर जर आला फाऊल स्मेल, खराब वास जर आला, टेस्ट ट्यूब गेलं खराब वास आला, तर खराब वास आला तो कशामुळे आला, त्याचं कारण 1 डिग्री अमाइनचं कन्वर्जन एक तर अल्किल आयसोसायनाइड किंवा अरिल आयसोसायनाइड मध्ये झालेला असेल म्हणून खराब वास आला. खराब वास ज्या टेस्ट ट्यूब मध्ये आला हीट केल्यानंतर त्या टेस्ट ट्यूब मध्ये कोणतं अमाइन होतं, 1 डिग्री अमाइन होतं. मग ते अलिफॅटिक होतं का अरोमॅटिक होतं तो प्रश्न वेगळा आहे, पण त्यामध्ये 1 डिग्री अमाइन होतं. या टेस्टला ही टेस्ट करून म्हणजे कोणी पाहिली सगळ्यात अगोदर, तर सायंटिस्ट हॉफमन पाहिली. म्हणून या टेस्टला हॉफमन कार्बिल अमाइन रिएक्शन असं म्हटलं जातं. आणि या रिएक्शन होताना जो प्रोडक्ट तयार होतो तो अल्किल किंवा अराइल आयसोसायनाइड तयार होतो, ज्याला खराब वास असतो. म्हणून त्या टेस्टला काय म्हणतो आपण, आयसोसायनाइड टेस्ट असं म्हणतो. आणखी एकदा पहा, ही टेस्ट महत्वाची टेस्ट आहे. नंतर सांगतो तर पहा, आयसोसायनाइड टेस्ट तुम्हाला समजलीच आहे तरी मी सांगतो, अलिफॅटिक और एरोमॅटिक, कोणते अलिफॅटिक और एरोमॅटिक प्रायमरी अमाइन्स ऑन हीटिंग विथ क्लोरोफॉर्म and alcoholic potassium hydroxide gives foul smelling products called alkyl or aryl isocyanide. This reaction is called as a carbyl amine reaction or isocyanide test. आणि नंतर this test is given by only 1 degree. This test is given by only 1 degree aliphatic or aromatic amines. 1 डिग्री अलिफॅटिक और एरोमॅटिक अमाइन्सच फक्त ही टेस्ट दाखवत असतात. कृपया लक्षात ठेवा. RNH2 CHCl3 आणि KOH इट गिव्स RN ट्रिपल बॉन्ड C. या प्रकारे अल्किल अमाइन कोणते, प्रायमरी अलिफॅटिक अमाइनची रिएक्शन क्लोरोफॉर्म आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड अल्कोहोलिक सोबत जर हीट केलं तर RN ट्रिपल बॉन्ड C म्हणजे अल्किल आयसोसायनाइड तयार होतो, त्याला खराब वास असतो. बाय प्रोडक्ट KCl आणि H2O. नंतर एक्झाम्पल घेतला आपण इथिल अमाइन. तुम्हाला असा प्रश्न असतो, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड अँड क्लोरोफॉर्म ऑन इथिल अमाइन. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्टेटमेंट नाही तर काय लिहायचं असतं, रिएक्शन लिहायची असते. म्हणून CH3 CH2 NH2 म्हणजे इथिल अमाइन हे आहे प्रायमरी अमाइन. इथिल अमाइन इज रिएक्ट विथ क्लोरोफॉर्म अँड KOH CHCl3 प्लस 3 KOH लिहायचं. ऑन हीटिंग इट गिव्स CH3 CH2 N ट्रिपल बॉन्ड C. हा जो NH2 ग्रुप आहे या NH2 ग्रुपचं कन्वर्जन कशात झालं, N ट्रिपल बॉन्ड C मध्ये. म्हणजे प्रायमरी अमायनो ग्रुपचं कन्वर्जन आयसोसायनाइड ग्रुप मध्ये झालं. MCQ साठी लक्षात ठेवायचं असतं. ओके. नंतर जनरल रिएक्शन कोणाची, वरची प्रायमरी अलिफॅटिक अमाइन होतं, हे प्रायमरी एरोमॅटिक अमाइन. प्रायमरी एरोमॅटिक अमाइन ची रिएक्शन क्लोरोफॉर्म आणि अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत जर आपण हीट करून केलं तर अरिल आयसोसायनाइड तयार होतं. बाय प्रोडक्ट KCl आणि H2. एक्झाम्पल घेतलं, when aniline is heated with chloroform and alcoholic potassium hydroxide it gives phenyl isocyanide KCl and H2. आणि विद्यार्थी मित्रांनो हीच रिएक्शन तुम्ही अशी लिहू शकला असता, C6H5NH2 C6H5NH2 प्लस CHCl3 3KOH. ओके. अल्कोहोलिक मीडियम लक्षात ठेवा. ऑन हीटिंग इट गिव्स काय, फक्त NH2 ग्रुपचं कन्वर्जन C6H5. तुम्ही ह्याला असे लिहू शकला असतात C6H5
NC. ओके, आणि बाय प्रोडक्ट KCl आणि H2O. रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी 3 KOH लागतात. इथं 3 KCl आणि 3 H2O. या प्रकारे देखील तुम्हाला ती रिएक्शन लक्षात ठेवता येईल. हेच ॲनिलीन, क्लोरोफॉर्म, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, C6H5 म्हणजे फिनिल, NC म्हणजे आयसोसायनाइड ग्रुप असे लिहू शकता NC. नाही तर सर असंच लिहायचं का? असं लिहिलं तर तुम्हाला जास्त समजतं, असं लिहिलं तर कमी समजतं. तुम्ही पाठ करून लिहिलं होतं ते. C6H5 NC च्या ऐवजी C6H5 N ट्रिपल बॉन्ड C, इकडे कार्बनचे नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स बॉन्डिंग मध्ये भाग घेत नाही ते मायनस चार्ज त्याच्यामुळं, आणि नायट्रोजन वरती पॉझिटिव्ह चार्ज कशामुळं? तर नायट्रोजनला लोन पेअर कोणाला दिली? कार्बनला दिली आणि कोऑर्डिनेट बॉन्ड तयार केला. तो ग्रुप आहे आयसोसायनाइड ग्रुप. ओके, सो दिस इज ऑल अबाउट आयसोसायनाइड टेस्ट म्हणजेच कार्बिलामाइन टेस्ट. आणि लक्षात, दिस टेस्ट इज शोन बाय ओनली 1 degree aliphatic or aromatic amine. 2 degree and 3 degree amines does not give isocyanate test. लक्षात ठेवा, मी कुठेतरी लिहितो इथं, इथे लिहितो वाटलंच तर 2 degree and 3 degree amines, 2 degree and 3 degree amines does not show कोणती टेस्ट? does not show this isocyanide test, isocyanide test किंवा कोणती? कार्बिल अमाइन रिएक्शन, किंवा कोणती? तर कार्बिल अमाइन रिएक्शन. एवढं लक्षात ठेवा. ओके, सो प्लीज ओव्हरलुक दिस. लक्षात आलं? 1 degree aliphatic or aromatic amine is heated with alcoholic potassium hydroxide and chloroform. It gives alkyl or aryl isocyanate. Okay, so this test is called as isocyanate. आणि तयार होणारा जो प्रोडक्ट असतो त्याला कसा वास असतो? एक लक्षात ठेवायचं, इट हॅव्हिंग फाऊल स्मेल. कोणता? फाऊल. फाऊलचा अर्थ काय? खराब वास, कुजक्या अंड्यासारखा. हा, किंवा आपल्याला माहिती फूड, अन्न खराब झालं तर खराब वास येतो, तसा फाऊल स्मेल या प्रकारच्या प्रोडक्टला तयार होतो, म्हणजे प्रोडक्टला वास असतो. आणि 1 degree, 2 degree का 3 degree 3 टेस्ट ट्यूब जर तुम्हाला दिल्या असतील, तुम्हाला प्रॅक्टिकल प्रश्न विचारला जातो किंवा तुम्हाला एक्झाम मध्ये देखील विचारला जाऊ शकतो. 3 टेस्ट ट्यूब आहेत. 3 टेस्ट ट्यूब पैकी कोणत्या तरी एका टेस्ट ट्यूब मध्ये क्लोरोफॉर्म आणि अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकला तर ते कोणत्या अमाइनचं लक्षण आहे? तर ते लक्षण आहे, ते कॅरेक्टरिस्टिक्स आहे प्रायमरी अलिफॅटिक और एरोमॅटिक अमाइन. कृपया लक्षात ठेवा. हे रिएक्शन्स पहा. यानंतर आपल्याला पुढची रिएक्शन पाहिजे हिन्सबर्ग्स टेस्ट. कोणती पाहिजे आपल्याला? हिन्सबर्ग्स टेस्ट. इथं काही अडचण आहे का तुम्हाला सध्या? आता नाही ना? अलिफॅटिक प्रायमरी अमाइन किंवा एरोमॅटिक प्रायमरी अमाइन इज हिटेड विथ क्लोरोफॉर्म and alcoholic potassium hydroxide. It gives alkyl isocyanide or aryl isocyanide. This reaction is called as a कार्बिल अमाइन रिएक्शन. आणि या रिएक्शन मध्ये जो प्रोडक्ट तयार होतो त्याच्यामध्ये आयसोसायनाइड ग्रुप असतो, म्हणून त्याच टेस्टला आयसोसायनाइड टेस्ट देखील म्हटलं जातं. आयसोसायनाइड तयार झाल्यामुळे रिएक्शनच्या प्रोडक्ट मध्ये आयसोसायनाइड ह्या ग्रुपमुळे त्या कंपाऊंडला कसा वास असतो? तर फाऊल स्मेल असतो, ऑफेन्सिव्ह स्मेल असतो. कृपया लक्षात ठेवा आणि ह्या रिएक्शन्स लिहून घ्या. नाउ नेक्स्ट आपण पाहूया नेक्स्ट रिएजंट. चला, ऍक्शन ऑफ बेंझिन सल्फोनिल क्लोराइड कोणावरती? अमाइन वरती. ऍक्शन ऑफ बेंझिन सल्फोनिल क्लोराइड ऑन 1 degree, 2 degree and 3 degree अमाइन. काय होतं आपण ते पाहूया. याच टेस्टला जसं मागच्या टेस्टला आपण आयसोसायनाइड टेस्ट म्हटलं, तसं या टेस्टला हिन्सबर्ग्स टेस्ट म्हटले. ही टेस्ट कोणी घडवून आणलेली आहे किंवा कोणी यानंतर निष्कर्ष केले तर ती टेस्ट आहे हिन्सबर्ग सायंटिस्ट यांनी. म्हणून सायंटिस्ट हिन्सबर्गनं हा प्रयोग करून पाहिलेला आहे, म्हणून या टेस्टला हिन्सबर्ग टेस्ट असं म्हटलं जातं. आणि मागच्या रिएक्शनला आपण आयसोसायनाइड कशामुळं? कारण आयसोसायनाइड तयार झाला होता किंवा कार्बिल अमाइन तयार झाला होता. ओके, हॉफमन या सायंटिस्टनं ती रिएक्शन केली होती. हॉफमन्स कार्बिल अमाइन टेस्ट मागची होती, हॉफमन्स आयसोसायनाइड टेस्ट ही मागची होती. ओके, दोन्ही रिएक्शन त्या म्हणजे एकच पण त्याला दोन नाव होते. आज कोणती पाहिजे? ऍक्शन ऑफ बेंझिन सल्फोनिल क्लोराइड ऑन अमाइन. त्याच टेस्टला आपण म्हणतो हिन्सबर्ग टेस्ट. आता त्या अगोदर मी असं म्हणतो, ऍक्शन ऑफ बेंझिन सल्फोनिल क्लोराइडचे आपल्याला पाहिजे, पण बेंझिन सल्फोनिल क्लोराइडचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे का? व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ बेंझिन सल्फोनिल क्लोराइड? सो आय एम रायटिंग हियर
बेंझिन सल्फोनिल क्लोराइड इज, ते पहा, बेंझिन सल्फोनिल क्लोराइड, बेंझिन सल्फोनिल क्लोराइड इज कोणता आहे पहा, बेंझिन सल्फोनिल क्लोराइड हॅव्हिंग फॉर्म्युला कोणता आहे तो बेंझिन सल्फोनिल क्लोराइड, तर पहा त्याचा फॉर्म्युला आहे C6H5SO2Cl. कोणता, C6H5SO2Cl इज कॉल्ड बेंझिन सल्फोनिल क्लोराइड. ओके, किंवा असं लिहू शकतो बेंझिन सल्फोनिल क्लोराइड हॅव्हिंग फॉर्म्युला C6H5SO2Cl. किंवा याच्याच ऐवजी तुम्ही असे देखील लिहू शकता बरं का, याच्याच ऐवजी तुम्ही असं देखील लिहू शकता, ही बेंझिन रिंग, नंतर इथं S डबल बॉन्ड O, ओके, आणि इथं Cl, हाच तो बेंझिन सल्फोनिल क्लोराइड. आणि विद्यार्थी मित्रांनो, बेंझिन सल्फोनिल क्लोराइड या रिएजंटची रिएक्शन अमाइन सोबत केलेली आहे सायंटिस्ट हिन्सबर्गनं, म्हणून याच रिएजंटला हिन्सबर्ग्स रिएजंट असं देखील म्हटलं जातं. कोणता, हिन्सबर्ग्स रिएजंट. विच ऑफ द फॉलोइंग इज हिन्सबर्ग रिएजंट असं जर आलं तर C6H5SO2Cl हा लक्षात ठेवा, किंवा C6H5SO2Cl हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला, किंवा त्यालाच बेंझिन सल्फोनिल क्लोराइड असं देखील म्हटलं जातं. त्याला काय म्हणलं जातं, बेंझिन सल्फोनिल क्लोराइड. ओके, लक्षात आलं तुमच्या. हे बाय तर रिएक्शन पाहिजे आपल्याला, रिएक्शन पाहिजे आहे बेंझिन सल्फोनिल क्लोराइडची कोणावरती, 1 डिग्री 2 डिग्री अँड 3 डिग्री अमाइन. मी थोडक्यात असं लिहितो, दिस टेस्ट कोणती, हिन्सबर्ग, दिस टेस्ट कोणती, हिन्सबर्ग टेस्ट. दिस टेस्ट इज used to distinguish 1 degree 2 degree and 3 degree amines. 1 degree 2 degree and 3 degree amines. जसं तुम्हाला माहिती आहे नायट्रस ऍसिडची रिएक्शन, ऍक्शन ऑफ नायट्रस ऍसिड ऑन 1 डिग्री 2 डिग्री अँड 3 डिग्री अमाइन इज डिफरंट, तसं बेंझिन सल्फोनिल क्लोराइडची देखील 1 डिग्री 2 डिग्री आणि 3 डिग्री अमाइन सोबत रिएक्शन वेगळी असते, आणि म्हणून डिस्टिंग्विश करण्यासाठी हिन्सबर्ग टेस्ट देखील वापरला जातो. काय रिएक्शन होतात त्या आपण पाहूया. ओके, एवढं लक्षात ठेवा, हिन्सबर्ग टेस्ट इज यूज्ड टू डिस्टिंग्विश 1 डिग्री 2 डिग्री अँड 3 डिग्री अमाइन्स. आता मी इथं रिएक्शन येतोय पहा, 1 नंबर टाकतो इथे टाकतो प्रायमरी अमाइन सोबत, ऍक्शन ऑफ बेंझिन सल्फोनिल क्लोराइड विथ प्रायमरी अमाइन. कोणावरती, प्रायमरी अमाइन वरती, प्रायमरी अमाइन 1 डिग्री अमाइन. एक्झाम्पलच घेणार डायरेक्ट मी तर प्रायमरी अमाइन. पहा एक्झाम्पल घेत असताना मी देतोय वेन इथिल अमाइन. पहा इथं स्टेटमेंट लिहायच्या अगोदर तुम्हाला रिएक्शन समजून सांगतोय. हा कोनिकल फ्लास्क घेतला आपण, काय घेतला आपण, कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये 1 डिग्री अमाइन घेतोय. काय घेतोय मी, 1 डिग्री अमाइन. 1 डिग्री अमाइन कोणतं घेतो, तर घेतो C2H5NH2. कोणतं घेतोय, C2H5NH2. दिसते का फॉर्म्युला, C2H5NH2 इथिल अमाइन. आणि हे इथिल अमाइन मध्ये मला ऍड करायचं आहे, काय ऍड करायचे पहा, C6H5SO2Cl. C6H5SO2Cl म्हणजे बेंझिन सल्फोनिल क्लोराइड इज ऍडेड इन इथिल अमाइन अँड व्हॉट इट गिव्स ऑन हिटिंग. पाहू आपण रिएक्शनच्या फॉर्मॅट मध्ये. कोणत्या फॉर्मॅट मध्ये, रिएक्शनच्या फॉर्मॅट मध्ये. पहा इथं 1 डिग्री अमाइन मी जे लिहितोय त्याला कंप्लीट करू शकतो तुम्ही. when ethyl amine is heated with, when ethyl amine that is primary amine, हा कोणता आहे, that is primary amine. when ethyl amine that is primary amine is heated with benzene sulfonyl chloride, benzene sulfonyl chloride gives, benzene sulfonyl chloride gives काय देतं ते तुम्ही सांगता मला आता रिएक्शन लिहिलं. gives पुढे डॅश डॅश रिएक्शन लिहायची आपल्याला. काय लिहायचे तर रिएक्शन. सांगा इथिल अमाइनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, बेंझिन सल्फोनिल क्लोराइडचा फॉर्म्युला देखील माहिती आहे. हीट केलं की काय होतं ते कसं लिहायचं, तर ते असं लिहायचं. पहा बेंझिन सल्फोनिल क्लोराइड मी इथे लिहितोय, हे पहा हा स्ट्रक्चर काढायचा अगोदर हे झालं C6H5, नंतर इथं S डबल बॉन्ड O इथं Cl. हा कोणता आहे कंपाऊंड, बेंझिन सल्फोनिल क्लोराइड. इथं लगेच नाव लिहून टाकतो, बेंझिन सल्फोनिल क्लोराइड. कोणता, बेंझिन सल्फोनिल क्लोराइड
बर, बेंझिन सल्फोनिल क्लोराईड हे कशामध्ये टाकलं आपण? इथिलामाइन मध्ये. रिएक्शन लक्षात ठेवायचं हा. इथिलामाइनचा फॉर्म्युला C2H5NH2. तुम्हाला जास्त क्लिअर लक्षात राहण्यासाठी मी या फॉर्मॅट मध्ये लिहित आहे हा. CH2CH3. ओके, जर तुम्हाला लक्षात राहतं CH3CH2 म्हणजे इथिल ग्रुप आणि हा NH2. हा झाला कोणता कंपाऊंड आहे? तर हा आहे इथिल अमाइन. हा कोणता आहे? तर हा आहे इथिल अमाइन. ऑन हिटिंग इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन. पिरिडीन आपल्याला त्याच्यामध्ये टाकावं लागेल. बरं ठीक आहे, नाही टाकलं तर चालतंय. पिरिडीनची देखील गरज नाहीये. बेंझिन सल्फोनिल क्लोराईड आपल्याला इथिल अमाइन मध्ये टाकायचं आहे. काय होतं ते पहा, एकदम सोपी रिएक्शन आहे. तर पहा, ओके, हा बेंझिन सल्फोनिल क्लोराईड आहे. तर बेंझिन सल्फोनिल क्लोराईडची रिएक्शन इथिल अमाइन सोबत होते. तर मी असं म्हणेल, तर हा जो नायट्रोजन आहे बेंझिन सल्फोनिल क्लोराईड C6H5SO2, हा जो हे CH3CH2NH2 ग्रुप आहे तो या सल्फर वरती अटॅक करेल. सल्फर वरती हा NH2 चा नायट्रोजन अटॅक करेल आणि इथं नायट्रोजन पहा, इथं कोणते बॉन्ड तुटतात. इथं हा नायट्रोजन बॉन्ड तुटणार आहे आणि इथं सल्फर क्लोरीन हा देखील बॉन्ड तुटणार आहे. आणि हा तुटलेला क्लोरीन आणि H यांच्यापासून काय तयार होते तुम्ही पाहू शकता. तर अगोदर पहा, सल्फर आणि नायट्रोजन यांच्यामध्ये बॉन्ड जोडला जातो. नायट्रोजन हायड्रोजन हा बॉन्ड ब्रेक होतो. इकडचा सल्फर क्लोरीन हा देखील बॉन्ड ब्रेक होतो आणि इथं तयार होतो तो प्रोडक्ट. कोणता तयार होईल सांगा बरं प्रोडक्ट? तर ऑन हिटिंग इट गिव्स. तिथे असं प्रोडक्ट हे पहा, ही रिंग जशी असते तशी रिंग मध्ये कोणत्या प्रकारचा बदल नाही. S डबल बॉन्ड O हे पाहिजे सोपं आहे. S डबल बॉन्ड O नंतर S इज बॉन्डेड टू नायट्रोजन. हा N. नंतर खाली इथं लिहायचं H, समोर CH2 इथं CH3 आणि बाय प्रोडक्ट H प्लस. इथला पहा हा H प्लस आणि हा Cl मायनस. इथं तयार होईल HCl. काय तयार होईल तिथं? HCl. आणि हा जो प्रोडक्ट तयार झालाय याचं नाव काय? याचं नाव काय? तर पहा, मला एक सांगायचं, तुम्हाला हिंट देतो मी. ती हिंट अशी की असा जो कंपाऊंड असतो S डबल बॉन्ड O NH2 NH2 हा जो कंपाऊंड आहे याचं नाव आहे बेंझिन सल्फोनामाइड. काय सांगतो लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती आहे C डबल बॉन्ड O NH2 असेल तर त्याचं काय नाव असतं? अमाइड असतं. त्याला काय जोडलंय? C डबल बॉन्ड O, इथं ऐवजी S डबल बॉन्ड O आहे. या कंपाऊंडचं नाव आहे बेंझिन सल्फोनामाइड. काय नाव याचं? बेंझिन सल्फोनामाइड. हे या कंपाऊंडचं नाव आहे. मग या कंपाऊंड मध्ये आणि या कंपाऊंड मध्ये काय फरक दिसतो तुम्हाला? हा बेंझिन सल्फोनामाइड आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या कंपाऊंडला आणि या कंपाऊंडला फोकस करायचं. काय बदल दिसतो? बेंझिन आहे इथल्यासारखी बेंझिन इथं आहे. S ला दोन बॉन्ड O सोबत इथं पण आहेत. इथं NH2 च्या ऐवजी इथं NH आहे आणि एक हायड्रोजन ॲटम कोणी रिप्लेस केलाय? इथिलनं रिप्लेस केलाय. इथिलनं रिप्लेस केलाय. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा इथिल कोणाला जोडलेला आहे? नायट्रोजनला. मग या कंपाऊंडचं नाव तुम्हाला मी असं लिहितो, N इथिल बेंझिन सल्फोनामाइड. हे त्याचं नाव आहे. इथिल बेंझिन सल्फोनामाइड हे त्याचं काय झालं? तर नाव झालं. कृपया लक्षात ठेवा. ओके, मग आता काय लिहिता तुम्ही? प्रायमरी अमाइनची रिएक्शन काय होईल? तुम्हाला असा प्रश्न असतो, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ हिन्सबर्ग रिएजंट ऑन इथिल अमाइन? मग तुम्ही म्हणायचं असतं, लिहायचं असतं, when ethyl amine is heated with benzene sulfonyl chloride it gives काय देते पहा? it gives N ethyl benzene sulfonamide. it gives हे असं N ethyl benzene sulfonamide. मला सध्या फक्त एवढं सांगायचंय, हा जो N ethyl benzene sulfonamide आहे, हा जो नायट्रोजन आहे त्या या नायट्रोजनला हायड्रोजन जोडलेला आहे आणि या नायट्रोजनला त्याचबरोबर S डबल बॉन्ड O हा सल्फोनिल ग्रुप जोडला असल्या कारणानं हा जो आहे नायट्रोजन हायड्रोजन जो बॉन्ड आहे हा बॉन्ड लवकर तुटतो आणि तो लवकर S प्लस बाहेर पडतो.
एन येथील बेंझिन सल्फोनामाइड इज मोर ऍसिडिक इन नेचर. कशामुळं? कारण हा जो ग्रुप आहे का एस डबल बॉन्ड ओ एस डबल बॉन्ड हा सल्फोनिल ग्रुप इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग आहे. हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप नायट्रोजनला जोडले असल्या कारणानं नायट्रोजन आणि हायड्रोजन यांच्यामधला बॉन्ड पोलार असतो आणि म्हणून एन येथील बेंझिन सल्फोनामाइड लवकर एच प्लस बाहेर फेकतं, म्हणून इट इज अ स्ट्रॉंग ऍसिडिक इन नेचर. हे स्ट्रॉंग ऍसिडिक इन नेचर असतं. ओके, सध्या एवढंच लक्षात ठेवा की बेंझिन सल्फोनिल क्लोराइड ऑन रिएक्शन विथ इथिलामाइन इट गिव्स एन इथिल बेंझिन सल्फोनामाइड. ओके, इथपर्यंत. हे कोणतं अमाइन झालं बरं? ते प्रायमरी अमाइन झालं. आपल्याला 1 डिग्री 2 डिग्री आणि 3 डिग्री अमाइन सोबत काय रिएक्शन होतात ते पाहायचंय. म्हणून मी दुसरं घेतोय सेकंडरी अमाइन. दुसरं काय घेतो मी? सेकंडरी अमाइन. पाहायचं इथं घेतोय बी सेकंडरी अमाइन. कोणतं? सेकंडरी अमाइन 2 डिग्री अमाइन. सांगा 2 डिग्री अमाइनचे एक्झाम्पल द्या. व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ 2 डिग्री अमाइन? कोणतं? मी जर इथिल अमाइन हे प्रायमरी अमाइन म्हणत असेल मी, इथिल अमाइन हे कोणतं झालं? हे झालं प्रायमरी अमाइन. कोणतं झालं? प्रायमरी अमाइन. सेकंडरी अमाइनचे एक्झाम्पल घेता का तुम्हाला? तर ह्या इथिल अमाइनच्या ऐवजी आता आपण घेऊया C2H5 2 टाइम NH डायइथिल अमाइन. म्हणजे कोणतं? C2H5 2 टाइम NH. आता आपण पाहू या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्यायचं? सेकंडरी अमाइन डायइथिल अमाइन घ्यायचं आणि त्याच्यात बेंझिन सल्फोनिल क्लोराइड टाकायचं. काय रिएक्शन होईल? रिएक्शन वरच्या सारखीच असेल. वरची रिएक्शन जशी तुम्ही लिहिली तशीच तुम्हाला लिहायची. मी स्टेटमेंट लिहितोय, पहा स्टेटमेंट लिहितोय. when diethyl amine is react with benzene sulfonyl chloride. Benzene, okay, benzene sulfonyl chloride it gives काय देईल पहा आता? it gives. बाकीचं प्रोडक्ट आपण नंतर लिहू. रिएक्शन द्या. पाठांतर करायची गरज नाही, फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत आणि रिएक्शन कशी लिहितोय मी त्यानुसार लक्षात ठेवा. ओके, इथं आपल्याला माहिती आहे कोणाची रिएक्शन होणार आहे? बेंझिन सल्फोनिल क्लोराइडची इथिल अमाइन सोबत वरती झाली. आता बेंझिन सल्फोनिल क्लोराइडची डायइथिल अमाइन सोबत. चला रिएक्शन लिहू आपण. पहा इथं. तर हा घ्या बेंझिन सल्फोनिल क्लोराइडचा फॉर्म्युला. ओके, थोडासा लहान काढतो कारण जागा पुरली पाहिजे. ओके, बेंझिन सल्फोनिल क्लोराइडचा फॉर्म्युला हे पाहिजे घेतला आपण. ही रिंग घेतली. ओके, इथं S डबल बॉन्ड O, इथं S डबल बॉन्ड O, इथं Cl. हा आहे माहिती तुम्हाला बेंझिन सल्फोनिल क्लोराइड. नंतर त्याच्या शेजारी काय लिहायचं आपल्याला? तर त्याच्या शेजारी लिहायचं HNCH2CH3. ओके, इथं लिहितो मी CH2CH3. हा कोणता आहे? डायइथिल अमाइन. हा कोणता आहे? डायइथिल अमाइन. ओके, हा बेंझिन सल्फोनिल क्लोराइड हा डायइथिल अमाइन ऑन ओनली सिम्पली हिटिंग डायइथिल अमाइनला बेंझिन सल्फोनिल क्लोराइड सोबत हीट करायचं आहे. आणि काय होईल? तर विद्यार्थी मित्रांनो, जसं वरती झालेलं आहे वरती प्रायमरी अमाइनो ग्रुपनं या सल्फर वरती अटॅक केला. Cl- कोणता? Cl- इज रिप्लेस्ड बाय CH3CH2NH-. तसं इथं काय होतं पहा. तर हा जो नायट्रोजन आहे, इथं जो सल्फर आहे याच्यावरती अटॅक होणार आहे. सल्फरवरती सल्फर नायट्रोजन बॉन्ड जोडला जाणार आहे. तर नायट्रोजन आणि हायड्रोजन याच्यातला बॉन्ड तुटणार आहे. नायट्रोजन आणि हायड्रोजन याच्यातला बॉन्ड तुटणार आहे. त्याचबरोबर हा सल्फर आणि क्लोरीन याच्यातला पण बॉन्ड तुटणार आहे. बॉन्ड तुटलेले जे एकत्र होतील पहा. नायट्रोजन इज बॉन्डेड टू सल्फर अँड हियर इज अ फॉर्मेशन ऑफ. पहा आता फॉर्मेशन कशाचं होईल? तर ही रिंग जशाच तशी तुम्ही नुसतं गोले काढू शकता मध्ये. ओके, नंतर S डबल बॉन्ड O, S डबल बॉन्ड O. Okay, this sulfur, S means sulfur is bonded to nitrogen. Okay, and this nitrogen contain CH2 CH3 as well as this contain CH2 CH3 हा असेल. and byproduct कोणता पहा बरं? इथला H प्लस, इथला H प्लस आणि इथला Cl मायनस तयार होईल as a byproduct HCl. ओके, वरच्याच नाव तुम्हाला माहित होतं, मी तुम्हाला हिंट दिली होती. C6H5SO2NH2 याला बेंझिन सल्फोनामाइड म्हटलं जातं. वरच्या रिएक्शन मध्ये प्रोडक्ट तयार होत असताना C6H5SO2NH2 च्या ऐवजी एका H च्या ऐवजी काय आहे? तर CH2CH3. म्हणून याला म्हटलं होतं आपण N येथील बेंझिन सल्फोनामाइड. मग तुम्हाला इथं नाव लिहिता आलं पाहिजे. या बेंझिन सल्फोनामाइड कडे पहा आणि या प्रोडक्ट कडे पहा, काय सारखं आणि काय वेगळं दिसतं.
तर सारखं म्हणाल तर इथं बेंझिन रिंग, इथं बेंझिन रिंग, इथं एस डबल बॉन्ड ओ, एस डबल बॉन्ड ओ, इथं पण जशाच तसं आहे. इथं मात्र NH2 आहे, इथं NH2 आहे आणि इथं मात्र त्या NH2 चा एक हायड्रोजन इथिलनं आणि दुसरा पण इथिलनच काढलेला आहे. ओके, हा इथिल ग्रुप नायट्रोजनला जोडलेला आहे, हा इथिल ग्रुप नायट्रोजनला जोडलेला आहे. मग याचं नाव काय? तर विद्यार्थी मित्रांनो याचं नाव असेल N, N डायइथिल, N, डायइथिल बेंझिन सल्फोनामाइड, N, डायइथिल बेंझिन सल्फोनामाइड हा तयार झाला. N, डायमिथिल बेंझिन सल्फोनामाइड. ओके, आणि चला इकडचे रिएक्टंटचे नाव लिहू आपण, इकडचे रिएक्टंटचे नाव लिहू. हा याचं नाव काय? वरती पहा काय नाव याचं? बेंझिन सल्फोनिल क्लोराइड. कोणतं नाव याचं? बेंझिन सल्फोनिल क्लोराइड आहे. आणि पुढचं नाव काय? याचं नाव काय? डायइथिल अमाइन आहे. कोणता तो? याचं कॉमन नेम डायइथिल अमाइन आहे. कोणता? डायइथिल अमाइन. आणि याचा आययुपीएच नेम काय? तर एन इथिल इथॅनअमाइन, एन इथिल इथॅनअमाइन हे त्याचं आययुपीएच नेम आहे. तुम्हाला माहिती आहे, जसं वरचं नाव इथॅनअमाइन हे त्याचं आपण आययुपीएच नेम लिहू शकतो. इथॅनअमाइन हे त्याचं कोणतं नाव? आययुपीएच नेम. हे त्याचं नाव कोणतं? आययुपीएच नेम. ओके, म्हणून तुम्ही म्हणू शकता सेकंडरी अमाइनचं पहा. सेकंडरी अमाइन वेन डायइथिल अमाइन म्हणजे सेकंडरी अमाइन. वेन डायइथिल अमाइन सेकंडरी अमाइन is react with benzene sulfonyl chloride, it gives काय देतं? N, डायइथिल बेंझिन सल्फोनामाइड. इथे तुम्ही it gives N, डायइथिल बेंझिन सल्फोनामाइड हा प्रोडक्ट तयार होतो. आणि ऍज कम्पेअर टू दिस हा जो N इथिल बेंझिन सल्फोनामाइड होता हा प्रोडक्ट, या प्रोडक्टला नायट्रोजनला एक हायड्रोजन जोडलेला होता, म्हणून तुम्हाला असं म्हटलं या नायट्रोजनला हायड्रोजनही जोडलेला आहे आणि या नायट्रोजनला एस डबल बॉन्ड ओ हा सल्फोनिल ग्रुप देखील जोडलेला आहे. सल्फोनिल ग्रुप इज इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप नायट्रोजनला जोडल्या कारणानं नायट्रोजन आणि हायड्रोजन यांच्यामध्ये पोलॅरिटी वाढलेली असणार आहे आणि वाढलेली असल्या कारणानं एन इथिल बेंझिन सल्फोनामाइडचं स्ट्रॉंग ऍसिड, ते कसं असतं? स्ट्रॉंग ऍसिड असतं. तर इथं N, डायइथिल बेंझिन सल्फोनामाइड मध्ये हा जो नायट्रोजन आहे या नायट्रोजन ऍटमला एकही हायड्रोजन ऍटम नाही, म्हणून हा ऍसिडिक इन नेचर नाही. म्हणून तो कसा नाही? तर तो ऍसिडिक इन नेचर नाही. लक्षात ठेवा, या नायट्रोजनला एकही हायड्रोजन ऍटम नसल्या कारणानं हा जो आहे N, डायइथिल बेंझिन सल्फोनामाइड हा ऍसिडिक इन नेचर नाही, हा मात्र स्ट्रॉंग ऍसिडिक इन नेचर आहे. ओके, हा एरो कशासाठी काढला होता? एन इथिल दाखवण्यासाठी. इथं पण दोन एरो कशासाठी काढले होते? तर दोन N, डायइथिल काढण्यासाठी. आता आपण पाहूया तिसरं. आता आपण काय पाहूया? तिसरं टर्शियरी अमाइन. कोणतं? टर्शियरी 3 डिग्री अमाइन, टर्शियरी अमाइन. ओके, मी असं इथे सेंटेन्स लिहितो पहा. टर्शियरी अमाइन इथं घेतो आता डायइथिल अमाइनच्या ऐवजी आता घेणार आहे ट्रायइथिल अमाइन. कोणतं? ट्रायइथिल अमाइन. C2H5 टेकन थ्राइस N. ओके, टेकन थ्राइस N. टर्शियरी अमाइन. तर टर्शियरी अमाइन मध्ये इथं जसं तुम्ही पाहू शकता या इथं बेंझिन सल्फोनिल क्लोराइडचे रिएक्शन इथिल अमाइन सोबत होत असताना अमाइनचा एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस झाला बेंझिन सल्फोनिल ग्रुपनं. अमाइनचा एक हायड्रोजन ऍटम हा प्रोडक्ट तयार होत असताना या प्रोडक्ट मध्ये पहा प्रायमरी अमाइनचा एक हायड्रोजन ऍटम बेंझिन सल्फोनिल या ग्रुपनं रिप्लेस झाला. सेकंडरी अमाइन मध्ये पण तसंच. इथला सेकंडरी अमाइनचा हा हायड्रोजन ऍटम बेंझिन सल्फोनिल पहा ना, बेंझिन सल्फोनिल ग्रुपनं रिप्लेस केला. पण टर्शियरी अमाइन मध्ये हायड्रोजन ऍटमच नाही. काय नाही? तर हायड्रोजन ऍटम नाही, म्हणून बेंझिन सल्फोनिल क्लोराइड रिएक्ट होत नाही. म्हणून मी असले टर्शियरी अमाइन मध्ये ट्रायइथिल अमाइन पहा. ट्रायइथिल अमाइन does not react. Triethyl amine does not react with benzene sulfonyl chloride. Benzene sulfonyl chloride because
Triethylamine does not react with benzene sulfonyl chloride because it does not have, double आलं का? Triethylamine does not react with benzene sulfonyl chloride because nitrogen cannot contain hydrogen atom. ओके, तर ट्रायइथिलामाइन मध्ये नायट्रोजन वरती हायड्रोजन ॲटम नसतो म्हणून ते रिएक्शन देत नाही. तरी अशी रिएक्शन लिहू टाकतो मी तुम्हाला. बेंझिन सल्फोनिक क्लोराइडचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे C6H5 हे पहा इथे लिहितोय. थोडं स्थिर स्ट्रक्चर झालंय. तर त्याचा फॉर्म्युला इथं पहा, हा इथं फॉर्म्युला C6H5 SO2Cl बेंझिन सल्फोनिल क्लोराइड. लक्षात ठेवा फॉर्म्युला हा. प्लस इथे लिहितोय तरी पण मी N, चला हा N इथं C2H5 किंवा जसं वरती CH2CH3 लिहिलं तसं देतो. पुन्हा तुम्ही कन्फ्यूज होता सर नवरी CH2CH3 लिहिलं इथं C2H5 लिहिलं, कारण तुम्हाला जास्तीत जास्त समजावं हा माझा हेतू आहे. ओके, हा घेतलं CH2CH3. हा ट्रायइथिलामाइन, हा कोणता? ट्रायइथिलामाइन. हा बेंझिन सल्फोनिल क्लोराइड. या नायट्रोजनला एकही हायड्रोजन ॲटम नाही म्हणून हा बेंझिन सल्फोनिल हायड्रोजन ॲटम रिप्लेस करू शकत नाही. इथं तुम्ही नो रिएक्शन, इथं काय लिहिणार फक्त मी तर नो रिएक्शन. Triethylamine does not react with benzene sulfonyl chloride because absence of hydrogen atom on nitrogen atom. ओके, तर ह्या झाल्या रिएक्शन्स. पहा इथं पहिल्यापासून सांगतोय, आणखी थोडंसं आपल्याला पाहिजे थिओरिटिकली. ऍक्शन, कोणाची ऍक्शन पाहतो आपण? ऍक्शन ऑफ बेंझिन सल्फोनिल क्लोराइड. ऍक्शन ऑफ बेंझिन सल्फोनिल क्लोराइड. आणि या टेस्टला काय म्हणतो आपण? हिन्सबर्ग टेस्ट असं म्हणतो. पहिल्यापासून सांगतोय की बेंझिन सल्फोनिल क्लोराइडचा फॉर्म्युला कोणता असतो? तो बेंझिन सल्फोनिल क्लोराइडचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला हा आहे C6H5SO2Cl. हा C6H5SO2Cl हा मॉलिक्युलर फॉर्म्युला, हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आणि त्याचं नाव बेंझिन सल्फोनिल क्लोराइड. बेंझिन सल्फोनिल क्लोराइड इज also called as हिन्सबर्ग रिएजंट. कोणता? हिन्सबर्ग रिएजंट. ओके, लक्षात ठेवा. तुम्हाला असा एक प्रश्न असतो, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ हिन्सबर्ग रिएजंट ऑन इथिलामाइन, डायथिलामाइन अँड ट्रायथिलामाइन. तर तुम्हाला फक्त इथिलामाइनवर ही रिएक्शन लिहायची, डायथिलामाइनवर ही रिएक्शन लिहायची आणि ट्रायथिलामाइन असेल तर एवढं लिहायचं, नो रिएक्शन एवढं लिहायचं. एका मार्कासाठी म्हणजे 3 मार्कासाठी देखील तुम्हाला असू शकतं. आणि त्याचबरोबर एमसीक्यू साठी तुम्हाला असं असतं की विच ऑफ द फॉलोइंग इज हिन्सबर्ग रिएजंट. तर हिन्सबर्ग रिएजंट तुम्हाला माहिती आहे कोणता? बेंझिन सल्फोनिल क्लोराइड म्हणजेच हिन्सबर्ग रिएजंट. किंवा त्याचा फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H5SO2Cl किंवा त्याचा फॉर्म्युला, स्ट्रक्चरल फॉर्म्युला C6H5SO2Cl. ओके, या प्रकारे. आणि पुन्हा मी असं म्हणतोय, कोणती? या टेस्टला आपण म्हणतोय हिन्सबर्ग टेस्ट. ही टेस्ट कोणी करून पाहिलेली आहे? बेंझिन सल्फोनिल क्लोराइडची रिएक्शन 1 डिग्री, 2 डिग्री आणि 3 डिग्री अमाइन सोबत सगळ्यात अगोदर सायंटिस्ट हिन्सबर्ग याने करून पाहिलेली आहे म्हणून त्या टेस्टला हिन्सबर्ग टेस्ट असं म्हटलं जातं. हिन्सबर्ग टेस्ट इज used to distinguish 1 डिग्री, 2 डिग्री and 3 डिग्री अमाइन. खरंय का बरं? 1 डिग्री, 2 डिग्री आणि 3 डिग्री अमाइन सोबत वेगवेगळे रिएक्शन झालेत का? तर येस झालेत. पहा, इथिलामाइन 1 डिग्री अमाइनची रिएक्शन म्हणजेच बेंझिन सल्फोनिल क्लोराइडची रिएक्शन इथिलामाइन प्रायमरी अमाइन सोबत जर झाली तर आपल्याला N इथिल बेंझिन सल्फोना अमाइन तयार झाला. N इथिल एकच हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाला अमाइनचा. नंतर सेकंडरी आपण जर पाहिलं, बेंझिन सल्फोनिल क्लोराइड ची रिएक्शन डायथिलामाइन म्हणजे सेकंडरी अमाइन सोबत जर झाली तर आपल्याला तयार होतं N, डायथिल बेंझिन सल्फोना अमाइड हा तयार होतो. इथं एकच हायड्रोजन रिप्लेस झाला, इथं एकच हायड्रोजन रिप्लेस झाला, N इथिल तयार झाला, इथं N, इथिल तयार झाला. नंतर टर्शियरी अमाइन सोबत बेंझिन सल्फोनिल क्लोराइड हे टर्शियरी अमाइन सोबत मात्र रिएक्शन देत नाही. हे पण वेगळेपणच आहे ना, हे पण काय तर वेगळेपण आहे. हे लक्षात आलं तर पहा, प्रायमरी अमाइन सोबत मी असं म्हणतो होता व्हेन इथिलामाइन primary amine is react with benzene sulfonyl chloride, it gives
एन इथिल बेंझिन सल्फोनामाइड. ओके. नंतर when diethylamine that is a secondary amine is react with benzene sulfonyl chloride, it gives n, n diethyl benzene sulfonamide. इथे तुम्ही पाहताय बेंझिन सल्फोनिल क्लोराइड डायथिलामाइन, इथे तयार झालं n, n डायइथिल बेंझिन सल्फोनामाइड हे तयार झालं. आणि टर्शियरी अमाइन इथे तुम्ही पाहू शकता ट्रायथिलामाइन that is tertiary amine is react when triethylamine does not react with benzene sulfonyl chloride because of absence of hydrogen atom on nitrogen. ओके. याचे नाव राहिले का? याचे नाव तुम्हाला माहिती होतं बेंझिन सल्फोनिल क्लोराइड आणि हे ट्रायइथिल अमाइन. थोडक्यात लक्षात घ्या ट्रायइथिल अमाइन. इथं काय लिहिलं मी? यात पुन्हा म्हणता असं दिसलं नाही काय होत होतं इथं नो रिएक्शन. इथं काय तर नो रिएक्शन आहे. ओके. या प्रकारे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणखी थेरी पॉइंट लिहितोय. अगोदर रिएक्शन लिहा आणि मी तुम्हाला हे सांगितलं की बेंझिन सल्फोनिल क्लोराइड आणि प्रायमरी अमाइन ची रिएक्शन झाल्यानंतर जो प्रोडक्ट तयार होतो त्या प्रोडक्ट मध्ये हा जो नायट्रोजन ॲटम असतो नायट्रोजनच्या शेजारी कोणता आहे? SO2 ग्रुप आहे. सल्फोनिल ग्रुप हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप नायट्रोजनला जोडले असल्या कारणानं हा जो नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड आहे तो मोर पोलर होणार आहे आणि मोर पोलर होऊन तो काय होणार आहे? तुटणार आहे आणि तुटल्यानंतर त्याच्यामधून काय बाहेर पडणार आहे? H+. म्हणून एवढं सांगतो की n इथिल बेंझिन सल्फोनामाइड इज मोर ऍसिडिक इन नेचर. ते KOH सोबत देखील रिएक्शन देतं. त्याच्याविषयी पाहू. आणि डायथिलामाइन सेकंडरी अमाइनची रिएक्शन बेंझिन सल्फोनिल क्लोराइड सोबत जर झाली तर इथे n, n डायथिल बेंझिन सल्फोनामाइड तयार झालं. आणि हा जो नायट्रोजन ॲटम आहे या नायट्रोजनला काय जोडलेलं नाही तर ह्या नायट्रोजनला एकही हायड्रोजन ॲटम नाही आणि त्याला इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप मात्र जोडलेला आहे. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जोडलेला आहे पण या नायट्रोजनला हायड्रोजन नाही म्हणून ते कसं नसणार आहे? ते ऍसिडिक नसणार आहे. आणि इथं मात्र ट्रायइथिल अमाइन म्हणजे टर्शियरी अमाइनची रिएक्शन बेंझिन सल्फोनिल क्लोराइड सोबत होत नाही म्हणून इथं प्रोडक्टच फॉर्म होत नाही. ओके. ह्या झाल्या रिएक्शन्स. ह्या रिएक्शन्स एकदा ऑब्झर्व करा. थोडेसे थेरी पॉइंट आपल्याला पाहायचे. ओके. आता आपण रिएक्शन पाहिल्या. ऍक्शन ऑफ बेंझिन सल्फोनिल क्लोराइड ऑन इथिलामाइन, नंतर डायथिलामाइन आणि नंतर ट्रायथिलामाइन. तर यांचे जे करस्पॉन्डिंग प्रोडक्ट आहेत त्यांच्याविषयी काही स्टेटमेंट मी इथे लिहिलेले आहेत ते लक्षात ठेवा. आता तर n इथिल बेंझिन सल्फोनामाइड हे कोणते? तर n इथिल बेंझिन सल्फोनामाइड आहे. ओके. n इथिल बेंझिन सल्फोनामाइड. मी तुम्हाला म्हटलं की हा जो n इथिल बेंझिन सल्फोनामाइड आहे ओके हा जो n इथिल बेंझिन सल्फोनामाइड आहे या नायट्रोजनला एक हायड्रोजन ॲटम आहे. त्याच्याविषयी काय सांगितलं पहा. MCQ साठी थोडंसं लक्षात ठेवायचं तुम्हाला. द हायड्रोजन ॲटम काय तर द हायड्रोजन ॲटम अटॅच्ड टू नायट्रोजन इन सल्फोनामाइड म्हणजे इथं प्रायमरी बदला पहा. The hydrogen atom attached to nitrogen in sulfonamide is strongly acidic due to presence of strong electron withdrawing sulfonyl group. तर n इथिल बेंझिन सल्फोनामाइड मध्ये तुम्हाला लिहायचं राहिलं की द हायड्रोजन अटॅच्ड टू नायट्रोजन इन कशामध्ये? तर इन n इथिल बेंझिन सल्फोनामाइड इज strongly acidic due to presence of strong electron withdrawing sulfonyl group. इथे लक्षात ठेवा कशामुळे? strongly acidic due to presence of strong electron withdrawing sulfonyl group. यामुळे hence this म्हणून हा कंपाऊंड hence it dissolve in aqueous potassium hydroxide. हे n इथिल बेंझिन सल्फोनामाइड कशात डिझॉल्व होतं? तर aqueous potassium hydroxide मध्ये to give clear solution which on acidification regenerates insoluble amide. आणि काय तर होतं? तर इन्सोल्युबल अमाइड तयार होतं. यातला एक पॉइंट लक्षात ठेवा
एन येथील बेंझिन सल्फोनामाइड मध्ये नायट्रोजनला हायड्रोजन ॲटम आहे आणि याच नायट्रोजनला हायड्रोजन ॲटम तर आहेच, पण त्याच नायट्रोजनला सल्फोनिल ग्रुप आहे. सल्फोनिल ग्रुप हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग आहे, म्हणून याचं नेचर कसं असणार आहे कंपाऊंडचं? स्ट्रॉंग ऍसिडिक नेचर असणार आहे. स्ट्रॉंग ऍसिडिक नेचर असलेला कंपाऊंड हा ॲक्वियस पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत रिएक्शन देतो. आणि त्या गोष्टी इथं लक्षात ठेवायच्या. द हायड्रोजन अटॅच्ड टू नायट्रोजन इन एन येथील बेंझिन सल्फोनामाइड is strongly acidic due to presence of strong electron withdrawing sulfonyl group. हे लक्षात ठेवा. Hence this compound, hence it dissolve in aqueous potassium hydroxide. हे कशात डिझॉल्व होतं? तर हे डिझॉल्व होतं aqueous potassium hydroxide and gives clear solution which on acidification regenerates amide. आणि ह्याचं जर ऍसिडिफिकेशन केलं, ऍसिडिक वॉटर टाकलं क्लिअर सोल्युशन मध्ये, तर काय तयार होतं? परत अमाइड तयार होतं. परत अमाइड म्हणजे कोणतं? हे बेंझिन सल्फोना अमाइड तयार होतं. एवढं लक्षात ठेवा, फक्त अमाइड तयार होतं. नंतर हा जो दुसरा प्रोडक्ट आहे N, N डायथिल बेंझिन सल्फोनामाइड, याच्याविषयी मी इथं स्टेटमेंट लिहिलेली आहे. इथं पहा, याच्याविषयी स्टेटमेंट लिहिलेली आहे. याविषयी काय सांगतोय? तर N, डायथिल, इथं पहा, N, डायथिल बेंझिन सल्फोनामाइड does not contain any hydrogen atom. ह्या N, डायथिल बेंझिन सल्फोनामाइड does not contain any hydrogen atom attached to nitrogen. Hence it is not acidic. हे कसं नाहीये? Hence it is not acidic and does not dissolve in aqueous potassium hydroxide. या नायट्रोजनला हायड्रोजन नाही आणि म्हणून तो ऍसिडिक इन नेचर नाही, आणि ऍसिडिक इन नेचर नाही म्हणून तो बेस सोबत रिएक्शन देत नाही. KOH म्हणजे काय असतं? तर बेस असतो. इट डज नॉट ऍसिडिक अँड डज नॉट डिझॉल्व इन ॲक्वियस पोटॅशियम हायड्रॉक्साईड. आणि त्याच्याविषयी आणखी सांगितलं, इट ऑल्सो डज नॉट डिझॉल्व इन ऍसिड. जसं हे नंतर पुन्हा ऍसिड सोबत अमाइड देतं, तसं मात्र हे ऍसिड सोबत रिएक्शन देत नाही. ओके. सेकंडरी अमाइड पासून तयार होणारा जो प्रोडक्ट आहे याला हायड्रोजन ॲटम नसतो, म्हणून हा ऍसिडिक इन नेचर नाही, आणि ऍसिडिक इन नेचर नाही म्हणून तो पोटॅशियम हायड्रॉक्साईडच्या सोल्युशन मध्ये डिझॉल्व होत नाही, आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईडच्या सोल्युशन मध्ये डिझॉल्व होत नाही म्हणून तो फर्दर ऍसिडिफिकेशन रिएक्शन देत नाही. एवढं लक्षात ठेवा. आणि या तिसरा जो आहे नो रिएक्शन, याच्याविषयी ते दिलं पहा. द अनरिएक्टेड ट्रायथिलामाइन, हे नॉट रिएक्टेड आहे ना, या दोघांची रिएक्शन होतच नाही, प्रोडक्ट होत नाही, म्हणून हा अनरिएक्टेड. ज्याची रिएक्शन झाली नाही तो अनरिएक्टेड. द अनरिएक्टेड ट्रायथिलामाइन डज नॉट डिझॉल्व पोटॅशियम हायड्रॉक्साईड बट डिझॉल्व इन ऍसिड. हे लक्षात ठेवा. हे कोणासोबत? तर अनरिएक्टेड ट्रायथिलामाइन डज नॉट रिएक्ट विथ पोटॅशियम हायड्रॉक्साईड बट रिएक्ट विथ ऍसिड. हे बेस असल्या कारणानं ऍसिड सोबत रिएक्शन देतं. कृपया एवढं लक्षात ठेवायचं. ओके. हे ऍसिडिक आहे म्हणून पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत रिएक्शन देतं. पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत म्हणजे पहा, याला आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत टाकलं तर याच्यापासून क्लिअर सोल्युशन तयार होतं. क्लिअर सोल्युशन मध्ये जर ऍसिड टाकलं तर त्याच्यापासून इनसोल्युबल अमाइड तयार होतं, असं इथं आपल्याला सांगितलेलं आहे. हा प्रोडक्ट आहे. या प्रोडक्ट मध्ये तो ऍसिडिक इन नेचर नाही. मग ऍसिडिक इन नेचर नाही तर मग जर तो आपण KOH ॲक्वियस मध्ये टाकला तर नो रिएक्शन. इथं काय असेल तर नो रिएक्शन, म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत तो रिएक्शन देत नाही, पण हा कोणासोबत? आणि त्याचबरोबर पोटॅशियम हायड्रॉक्साईड बेस सोबतही रिएक्शन देत नाही, आणि हा ऍसिड सोबतही रिएक्शन देत नाही. एवढं लक्षात ठेवा. आणि इथं मात्र अनरिएक्टेड ट्रायथिलामाइन unreacted triethylamine cannot react with KOH but it react with acid. Unreacted triethylamine does not dissolve potassium hydroxide but it dissolve in acid. Okay. ह्या तीन स्टेटमेंट, ही जी स्टेटमेंट आहे ती याच्याविषयी आहे, याच्याविषयी ह्या प्रोडक्ट विषयी, ही जी स्टेटमेंट ती या प्रोडक्ट विषयी आहे, आणि ही जी स्टेटमेंट आहे ती या अनरिएक्टेड विषयी आहे. ओके. ह्या गोष्टी नोट डाऊन करा. तर आज आपण पाहिल्या होत्या कोणती रिएक्शन? या अगोदर आपण पाहिली हॉफमन्स कार्बिरामाइन रिएक्शन म्हणजे आयसोसायनेट टेस्ट, आणि दुसरी आपण पाहिली ऍक्शन ऑफ बेंझिन सल्फोनिल क्लोराइड म्हणजेच हिन्सबर्ग टेस्ट. ओके. इन नेक्स्ट लेक्चर वी विल स्टडी aromatic electrophilic substitution reactions of amine. Okay, so thank you so much.